तर मंडळी, रव्याचा तो शिरा खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर मस्त अशी रसरशीत रव्याची गुलाबजामुन बनवूया. खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. घरातल्याच काही साहित्यातून बनवलेली. नमस्कार. संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करते. त्याआधी गुलाबजामुन बनवण्यासाठी आपल्याला पाक तयार करून घ्यायचे. पाक करण्यासाठी मी 2 वाट्या पाणी घेतलेत आणि 1 मोठी वाटी साखर घेतलेली. 1 तारी पाक तयार करून घ्यायचे आपल्याला. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊ. तर इथं मी बारीक रवा घेतलेला आहे. 1 वाटी बारीक रवा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडं मिक्सरला फिरून घ्या तरीही चालतं. आणि आपण जसं शिऱ्याला रवा भाजतो त्या पद्धतीनं नाही भाजायचा. फक्त हलकंसं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. त्यात मी आता कोमट दूध घालणार आहे. रवा थोडासा भाजला की आपल्याला कोमट दुधाचा इथं उपयोग करायचा आहे. जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही. मी कोमट दूध इथं वापरले आहेत. साधारणतः मी अर्धा लिटर दूध आहे त्यामध्ये त्यात घालून घेतले. 1 वाटी रव्यामध्ये अर्धा लिटर दूध हे पुरेसे झालं. चमच्याच्या सहाय्याने थोडंसं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्यात एकही गाठी वगैरे राहणार नाही. थोडं हलवत राहायचं 1 ते 2 मिनटं. म्हणजे नेहमीचा रवा खाण्यापेक्षा गुलाबजामुनची टेस्ट जरा वेगळी लागते आणि येणारे पाहुणे पण सुद्धा खुश होतात. तर मी या पद्धतीनं थोडासा गुलाबजामुन बनवणार आहेत. त्यात थोडंसं मी मिल्क पावडर ॲड करणार आहेत. इथं मी साधारणतः 150 ग्राम इथं मिल्क पावडर घेतलेली आहेत. सेम अशी गुलाबजामची टेस्ट येते त्याला. आपण जसे खव्याचे गुलाबजामुन असतो तशी तर येणार नाही, पण मिल्क पावडर टाकल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नेहमीचा शिरा खाण्यापेक्षा एकदा गुलाबजामुन करून बघा. खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. पुरत मिल्क पावडर आणि जो रवा भाजलेला होता आपण दूध घालून, तो पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीनं. म्हणजे मिल्क पावडर पूर्ण रव्याला हा मिक्स होऊन जाणार आणि मिश्रण आपल्याला पूर्ण एकत्र तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण जे आहे ते आपण एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपण त्याला काढून घेणार आहोत. पूर्ण पहिले आपण थोडंसं एकजीव करून घ्यायचं की त्यात पूर्ण गिठोडे वगैरे गाठी वगैरे असतील त्या पूर्ण जातील. असं प्लेन आपला रवा इथं तयार व्हायला पाहिजेत. आता आपण एका पसरट भांड्यामध्ये ताटामध्ये मी काढून घेणार आहेत आणि थोडंसं त्याला गरम असताना थोडं चोळून घ्यायचं. जेवढा आपल्याला उंडा चोळता येईल रव्याचा तेवढं आपले गुलाबजामुन सॉफ्ट आणि प्लेन दिसतील. 1 चमचा मी इथं साजूक तूप घेतलेलं आहे, म्हणजे हाताला वगैरे चिटकणार नाही आणि प्लेन आणि सॉफ्ट आपले गुलाबजामुन इथं तयार होतील. पूर्ण त्याला उंडा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे, चोळून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनटं गरम गरम असतानाच त्याला कळून घेण्यासाठी त्याला कडकपणा येईल, म्हणून आपल्याला थोडंसं गरम असतानाच हे सॉफ्ट उंडा इथं तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता काहीच वेळ लागला नाही आपल्या गुलाबजामुन बनवायला. खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे आणि ते एकदा का तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर घरचेच काही साहित्यातून बनवलेली. तर छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर मी बोराएवढे छोटे छोटे गोळे तयार करते. जसे आपण गुलाबजामुन असतं बाहेर त्याच पद्धतीनं तुम्ही गुलाबजामुन बनवू शकतात. लहान मोठी साईज तुमच्या आवडीनं तुम्ही बनवू शकतात. तर मी ते या आकाराचे गुलाबजामुन बनवून घेतले आहेत. साधारणतः मध्ये 1 वाटी रव्यामध्ये भरपूर सारे गुलाबजामुन इथं तयार झाले आहेत. तुम्ही पाहू शकतात एका वाटीत भरपूर असे गुलाबजामुन इथं तयार करून ठेवले आहेत. तर आपण त्याला तळून घेऊयात. तर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. थोडंसं कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे. नंतर मीडियम गॅसवरच आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचं आहे. खूप जास्त मोठा गॅस करू नका. जर तुम्ही मोठ्या गॅसवर जर तळले तर वरतून तर आपले लालसर दिसते ना, आतून मात्र थोडं कच्चेच राहतील. म्हणजे कच्चेपणा पण म्हटलं जाणार नाही, कारण रवा आपण थोडंसं हलकंसं भाजून घेतलं आहे त्यामध्ये आणि दूध वगैरे घालून. त्यामुळे पण एक छान असं टेस्ट येईल आपल्या गुलाबजामुनला. आजपर्यंत ते व्यवस्थित ते तळले जातील. म्हणून आपल्याला मीडियम गॅसवरच हे गुलाबजामुन ब्राऊन रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचे आहेत. आलटून पलटून करून घ्यायचे झेपते त्यामध्ये. मस्त छान असा आपले गुलाबजामुन इथं तयार होत आहेत. आणि जोपर्यंत असा तपकिरी रंग येत नाही तोपर्यंत त्याला पलटत राहायचं आहे. खूप सिंपल रेसिपी आहे. बघू शकता मस्त आपला गुलाबजामचा रंग इथं बदललेला आहे. जसं बाहेर मिळतो सेम त्याच पद्धतीनं. नेहमीचा तो शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता मस्त छान असा रंग आलेला आहे आपल्या गुलाबजामुनला. एका ताटामध्ये आपण त्याला काढून घेऊ आणि जे बाकीचे जे गुलाबजामुन आहेत ते सुद्धा मी याच तेलामध्ये थोडं थोडं करून ते तळून घेणार आहेत. तर इथं मी भरपूर असे ते गुलाबजामुन तळून घेतले. पहिली बॅच आणि दुसरी बॅच. काहीच वेळ लागला नाही तोपर्यंत आपला पाक पण इथं तयार झाले. तार तुटायला लागला की गॅस आपण बंद करायचा आहे आणि हे जे गुलाबजामुन आहेत ते आपल्याला पाकामध्ये आपल्याला साधारण 2 ते 3 तास आपल्याला ठेवून द्यायचे. म्हणजे छान असं मुरतील. मी 1 चमचापर्यंत वेलची पूड घालून घेतली, म्हणजे खूप छान असं टेस्ट येईल आपल्या गुलाबजामुनला. हे गरम असतानाच पाकामध्ये आपल्याला त्यात घालून घ्यायचं आहे. 2 ते 3 तासासाठी आपल्याला हे पाकातच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे छान असं ते आतपर्यंत रस जाईल त्याचा. रसरशीत आपले गुलाबजामुन इथं तयार बनतील. तर इथं मी 2 ते 3 तास झाकण ठेवून द्यायचं आहे. आपल्या तर पूर्ण गुलाबजामुन घालून घ्यायचे त्यामध्ये. झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 2 ते 3 तासासाठी आपण त्याला रेस्ट करून घेऊया. म्हणजे छान असं पाकामध्ये चांगले मुरतील आणि रसरशीत आपले गुलाबजामुन इथं तयार आहे. आलटून पलटून खालीवर करून घ्या, म्हणजे पूर्ण पाक गुलाबजामुनला मिसळला पाहिजेत चमच्याच्या मदतीनं. आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 तास असेच ठेवून द्यायचे आहे.
तर तुम्ही पाहू शकता मस्त 2 ते 3 तासानंतर आपले गुलाबजामुन चांगले पाकात चांगले मुरलेले आहेत आपले आणि परफेक्ट इथं गुलाबजामुन तयार झाले आहेत. मिल्क पावडर टाकल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते आपल्या गुलाबजामुनला. तुम्ही पाहू शकतात मस्त रसरशीत आपले गुलाबजामुन इथं तयार झाले आहेत. वाटाणसुद्धा मी रव्यापासून बनवलेले आहे. खूप सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हे आपण ताटामध्ये काढून घेऊयात. थोडंसं आपण त्याला डेकोरेट पण करून घेणार आहे. जेवढं आपण डेकोरेट करू तेवढे आपले गुलाबजामुन खूप छान दिसतात. जेव्हा आपण मार्केटमध्ये घेतो तेव्हा थोडंसं चांदीवर्क पेपर लावलेला असतो, म्हणजे त्यानेच आकर्षक दिसतात आपल्याला गुलाबजामुन. आपण पण थोडंसं चांदीवर्क लावू शकतो. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही लावला तरी चालतं. माझ्याकडे आहे म्हणून मी थोडंसं चांदीवर्क पेपरनं थोडंसं डेकोरेट करून घेते. म्हणजे अजूनही दिसायला खूप सुंदर दिसणार आहे आपले गुलाबजामुन. तर थोडंसं जो आहे चांदीवर्क तुम्ही लावून घेणार आहे. तुमच्याकडे नाही लावला तरी चालतं. बघू शकता मस्त आपले रव्याचे रसरशीत गुलाबजामुन इथं तयार झाले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन रेसिपीमध्ये.